नमस्कार, मनापासून स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. पवित्र पोर्टलवरती एक नवीन प्रसिद्धीपत्रक आज दिनांक 7/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. काय आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये? चला तर मग पाहूयात. शिक्षक पदभरती प्रसिद्धीपत्रक 2017च्या भरतीतील राखून ठेवलेल्या जागांच्या संदर्भात न्यायिक प्रकरण सुरू आहे. या प्रकरणात शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. या संदर्भातील वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. म्हणजेच 2017च्या भरतीमध्ये काही जागा राखून ठेवल्या होत्या, त्या संदर्भात न्यायालयामध्ये न्यायिक प्रकरण चालू आहे. तर या संदर्भातला जी काही सध्याची सद्यस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. हा 2017च्या भरतीबाबतचा विषय आहे, राखून ठेवलेल्या जागांचा. त्यानंतर पुढे तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये उचित निर्णय घेऊन संबंधितांना कळवले जाईल. म्हणजे आता या ठिकाणी जे काही तक्रार निवारण समितीकडे ज्यांचे अर्ज गेलेले आहेत, तर त्या अर्जांवरती छाननी प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. त्याच्यावरती योग्य ते निर्णय घेऊन संबंधित जे काही उमेदवार आहेत त्यांना ते कळवलं जाईल. त्यानंतर पुढे प्राप्त ईमेलवर जलद कार्यवाही होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे विहित नमुन्यात तक्रार करण्यासाठी यापुढे पवित्र 2022 grcc@gmail.com या ईमेल ॲड्रेसचा वापर करावा. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की या ईमेल ॲड्रेसचा जो आहे तो वापर करायचा आहे. पूर्वीचा जो ईमेल ID होता त्या ईमेल ॲड्रेसवरती तो कोणत्याही प्रकारचे तक्रार अर्ज पाठवू नयेत. नवीन जो अपडेटेड ईमेल ID आहे पवित्र 2022 grcc@gmail.com या मेल IDचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितले की या ईमेल ॲड्रेसवर विहित नमुन्यातील अर्ज व त्याला व्यवस्थितरित्या स्कॅन केलेले पुरावे जोडलेले असतील तर त्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करून संबंधितास कळवले जाईल. या ईमेल ॲड्रेसवर अन्य कोणतेही ईमेल पाठवू नये. आता यासोबत आपल्याला व्यवस्थितरित्या स्कॅन केलेले पुरावेसुद्धा जोडायचे आहेत. त्या पद्धतीने आपण सर्व जोडून त्या ईमेल ॲड्रेसवरती आपण पाठवणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे महत्त्वपूर्ण एक सूचना आहे याच्यामध्ये की ज्यांनी यापूर्वी अर्ज सादर केले आहेत त्यांनी पुन्हा पवित्र 2022 grcc@gmail.com या ईमेलवर पाठवू नयेत. पूर्वी पाठवलेले अर्ज विचारात घेतले जात आहेत. म्हणजे आता नव्याने आपण समजा अर्ज केला असेल तर तो आपण पुन्हा नव्याने करायचा नाही आहे. आपला जो अर्ज आहे यापूर्वीचा तो त्याच्यावरती विचार केला जाणार आहे. नवीन अर्ज असेल काही तर त्या नवीन अर्ज आपण ह्या ID वरती पाठवू शकतो. त्यानंतर पुढे भरती विषयक बाबी संदर्भात अभियोग्यताधारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नयेत. त्याची दखल घेतली जाणार नाही. संपर्कासाठी केवळ वर नमूद केलेली कार्यपद्धती अनुसरावी. आता कोणी या ठिकाणी जे आहे ते वैयक्तिकरित्या भ्रमणध्वनीवरती म्हणजे मोबाईलद्वारे कोणीही फोनही करू नयेत आणि कोणी मेसेजही पाठवू नयेत. वर दिलेल्या पद्धतीप्रमाणे कार्यवाहीचं अनुसरण करायचं आहे. त्यानंतर पुढे पवित्र पोर्टल भरती 2022चे नियमित कामकाज सुरू असून संपूर्ण भरती प्रक्रिया न्यायोचित, नियमबद्ध व पारदर्शीपणे सुरू आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे महत्त्वाच्या बाबींची माहिती नेहमीच न्यूज बुलेटिनद्वारे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल. म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही ठिकाणी माहिती न घेता पवित्र पोर्टलवरती आल्यानंतर न्यूज बुलेटिनमार्फत
आपण जे काही प्रसिद्धीपत्रक असतील किंवा सूचना असतील त्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यामुळे इतर कुठल्याही अफवांवरती किंवा इतर बाबींवरती आपण विश्वास ठेवू नये. पवित्र पोर्टल संदर्भातलं हे आजचं दिनांक 7/3/2024 प्रसिद्धीपत्रक आलं होतं. त्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहिलं. भरती प्रक्रिया ही अत्यंत चोखपणे चालू आहे. पवित्र पोर्टल मार्फत उत्तम प्रकारे भरती प्रक्रिया पुढे सुद्धा होणार आहे व्यवस्थित. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.